हरि ओम. चिंतन प्रवचन क्रमांक 22. आसक्ती भाग 7. मागील प्रवचनामध्ये सांगितल्याप्रमाणे या सप्तरिपूंसंबंधी भावार्थ दीपिकेमध्ये जे सांगितलेलं आहे ते आपण या प्रवचनामध्ये जाणून घेऊ. इंद्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषो व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेतो ह्यस्य परिपंथिनो. अध्याय 3 श्लोक क्रमांक 34. देहादी इंद्रियांच्या आवडीनिवडी ठराविक आहेत, परंतु आपण त्यांच्या आहारी जाऊ नये, कारण त्या अध्यात्माला मारक प्रतिकूल आहेत. माऊली निरूपण करतात, एरवी इंद्रियांची अर्था सारिखा विश्व पोखिता संतोषू कीर चित्ता आपजेल, परितो सौ चोराचा सांगातू जैसा नावेक स्वस्थू जव नगराचा प्रांतू सांडीजेना. जर इंद्रियांना जे पाहिजे ते विषय आपण देत गेलो तर मनाला खरोखरच संतोष होतो, परंतु तो संतोष वरवर दिसणाऱ्या सभ्य चोराच्या मैत्रीप्रमाणे आहे, कारण असा चोर नगराची हद्द ओलांडेपर्यंतच शांत राहतो. जुन्या काळामधील दृष्टांत आहे. त्या काळी नगराची हद्द ओलांडली की सुनसान प्रदेश किंवा अरण्यही असे. आपली सदगी असलेला वरवर सभ्य दिसणारा जर चोर असेल तर तो नगराच्या बाहेर येईपर्यंतच शांत असतो, परंतु एकदा सुनसान प्रदेश लागला, संधी मिळाली की त्याची ती चौर्य करायची वृत्ती उफाळून येते. तो आपल्याला लुबाडतो, प्रसंगी ठार मारतो. तशी आपली इंद्रिये आहेत. कामना वासना ही देहादी इंद्रियांची वृत्ती आहे. ती संधी नसताना शांत शहाण्यासारखी वागतात, परंतु संधी आली की ती रिपुशमन करायला आपल्याला उद्युक्त करतात. जर आपण संधी घेतली नाही तर मन अशांतता जाहीर करते. मग आपण कर्म करताना मन रिपूंची आठवण करून देते. आपण शांतपणे काम करू शकत नाही. वैतागून जर आपण संयम सोडला की त्यामुळे कदाचित प्रमादांची मालिका सुरू होते. यास्तव आपण विवेक, संयम, तारतम्य यासाठी बुद्धी स्थिर ठेवायला शिकायचे. तशी सवय करायची. मनाच्या आसक्तीचा मोह टाळायचा. त्याला कधीही थारा द्यायचा नाही. मासा गळाला लावलेल्या खाद्याला बळी पडतो आणि प्राण गमावून बसतो, हे पक्के लक्षात ठेवायचे. काम एषो क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापांपा विध्येनमिह वैरिणम. माऊली निरूपण करतात, विषय वासनेची बळजबरी करणारे हे कामक्रोध आहेत. ते गर्तेत नेणारे आहेत. हे रजाचे कीर जाहले परे तमासे पढियंते भले तेणे निजपद या दिधले प्रमाद मोहो. हे विषय जरी रजोगुणामधून उद्भवत असले तरीही त्यांनी तमोगुणाला जवळ केलेले आहे. यामुळे हे रजतमोगुणी आहेत. यांच्यामुळे आपल्या हातून प्रमाद होतात. आपण रिपूंच्या मोहाला बळी होतो. त्यांना कसलीही दया, क्षमा, शांती नाही. ते सहजच आसुरी कृत्य करायला भाग पाडतात. त्यांना अमरत्व मिळाले आणि तसेच त्यांना जरी या संपूर्ण ब्रह्मांडामधील उपभोग मिळाले तरीही त्यांचे समाधान होत नाही. ते अहंकाराने पछाडले जातात आणि बेधडक दुष्कृत्य करतात. ते जन्मतःच देहात जीवात्म्याजवळ निवास करतात. माऊली यांचे बीजास वर्णन करतात. ते पाण्यावाचून बुडवतात, अग्नीविना जाळतात, शस्त्राशिवाय ठार मारतात, दोरीशिवाय बांधून ठेवतात, ज्ञानियांना भ्रष्ट करतात, चिखला वाचून गाडतात, जाळ्याशिवाय अडकवतात. यामुळे त्यांना अटकाव कसा तो माहीत नाही. याचा अर्थ असा आहे की हे थातुरमातुर उपायाने नियंत्रणात येणारे नाहीत. यावर आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचाच, योगिक आचरणाचाच उपाय करावा लागतो. त्यायोगे ध्यानसमाधी साध्य करून दार्शनिक होऊन स्वस्थरूप प्राप्त करावे लागते.
इंद्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमो मोहत्येष ज्ञानमावृत्य देहिनम. संचित संपवण्यासाठी, मुक्तीची यात्रा मार्गस्थ करण्यासाठी मन, बुद्धी, स्मृती या 3 इंद्रियांच्या सहाय्याने जीवात्मा कर्मेंद्रियांना आज्ञा देऊन योगिक आध्यात्मिक आत्माचरण करवून घेतो. परंतु नेमके मन, बुद्धी, स्मृती याच 3 अंतस इंद्रियांना कामना आणि वासना घेरतात. या आच्छादनामुळे त्यांचे योगिक ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान, आत्मज्ञान झाकोळले जाते. ती भौतिक कामना वासना यासाठीच्या मोहाने पछाडली जातात. बाह्य पंचेंद्रियांना प्राप्त झालेल्या ज्ञानाचे परखड विश्लेषण ज्या बुद्धी, स्मृती या 2 अंतस इंद्रियांनी करायचे आणि ते जीवात्म्याला प्रक्षेपित करायचे, तीच ही 2 इंद्रिये कामना वासना यांच्या ताब्यात जातात. यामुळे अंतस इंद्रियांमधील 3रे इंद्रिय मन जीवात्म्याला चकवून गुंगारा देऊन नेमकी नको ती अयोगिक, अनाचरणीय, अनात्माचरणीय क्रिया करतात. कर्मेंद्रियांना आज्ञा देऊन त्यासाठी त्यांना उद्युक्त करून क्रिया करायला भाग पडते, असे प्रत्यक्ष करवून घेते. यासाठी माऊलींनी छान दृष्टांत दिले आहेत. जैसी चंदनाची मुळी गिवसोनी घेपे व्याळी. मंद धुंद सुगंध असलेल्या चंदनाच्या झाडाचा बुंधा विषारी सापाने वेढला जातो. हे किती विचित्र आहे ना. धूमे वेळ हताशनू. जो अग्नी अवाढव्य मोठमोठ्या वस्तू जाळून राख करतो, तो अग्नी क्षुल्लक अशा धुराने झाकोळला जातो. ही हतबलता कशी आहे पहा. जैसा दर्पण मळहीनू. जो आरसा समोर येईल त्याचे प्रतिबिंब दर्शवितो, तो आरसा धुळीने माखला की काहीही प्रतिबिंबित करू शकत नाही. क्षुद्र बिनकामाचे टाकाऊ धूळ कशी शक्तिवान होतं ते पहा. माऊली पुढे सांगतात, तैसे इही वीण ऐकले आम्ही ज्ञान नाही देखिले. याप्रमाणे निर्भेळ ज्ञान ऐकायला मिळत नाही. त्यामागे कामना वासना क्रोध सदा असतात. जरा कुठे कामना वासना यांना संधी आहे असे जाणवले की मोह होतो. इंद्रिये उद्दीपित होतात आणि कुत्र्यासारखी लाळ पाझरायला लागते. जरा कोणी विरुद्ध बोलले, मनाविरुद्ध झाले की क्रोध येतो. माऊली म्हणतात, तैसे ज्ञान जरी शुद्ध परी इही असे प्रबुद्ध, म्हणून ते अगाध होऊनही ठेले. या कामना वासना आणि क्रोधामुळे मूलतः शुद्ध असलेले ज्ञान पूर्णपणे झाकोळले जाते. यामुळे एकतर मुळातच ज्ञान प्राप्त होत नाही, आत्मज्ञान म्हणजे काहीतरी अगम्य आहे असा विनाकारण समज होतो. त्यातून जरी ज्ञान झाले तरी ते अंतःकरणामध्ये औषात्म्याप्रत पोहोचत नाही. मग जीवाशिवाचा योग कसा प्राप्त होणार आणि आपण रिपुमुक्त कसे होणार? अशा प्रकारे कामना वासना क्रोध यांचे मूळ आश्रयस्थान इंद्रिये आहेत. जर त्या मुळावरच घाव घातला तर ती इंद्रिये आपल्या ताब्यात येतात. त्यामुळे कामना वासना क्रोध यांचे बळ संपते. विषामुळे मृत्यू येतो. या ज्ञानामुळे आपण चुकूनही विष पित नाही, तसेच हे आहे. परंतु जर आपण इंद्रियांची रिपूमागील धावपळ ज्ञानाने जाणली तर इंद्रियांचे दमन होते. यामुळे इंद्रियांपेक्षा बलवान असलेले मन, बुद्धी, काम हे क्षीण होतात. एकदा जर असे झाले तर इंद्रिये कधीही रिपूंच्या आहारी जात नाहीत. यामुळे आपली रिपूंबद्दलची आसक्ती नष्ट होते. या योगे आपण आपोआपच आत्मसन्मुख होतो. इंद्रिये आणि कामना वासना यांची कायमकरिता फारकत होते. या अशा रजतमोगुणी आसक्तीमुळे आपल्याला सतत सुखदुःख होत असते. आपल्या आयुष्यात सुखदुःखाचा आटापिटाचा खेळ सतत सुरू राहतो. यास्तव आता पुढील काही प्रवचनांमधून आपण सुखदुःख माहीत करून घेऊ. हरिओम.